तर विठ्ठल 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 अशा नामघोषामध्ये वारकरी सुद्धा दंग होऊन गेलेले आहेत आणि ही थेट सध्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतो। आळंदीमधून माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होत आहे। ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होतानाची ही लाईव्ह दृश्य। तर आळंदी नगरी माऊलींच्या गजराने दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळतंय। टाळ मृदुंगाचा गजर सुद्धा पाहायला मिळतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर मंदिर सुद्धा विविध फुलांनी सजवण्यात आलेलं आहे आणि दरवर्षी आपण पाहतो वारकरी तितक्याच संख्येने येत असतात। पाऊस जरी असला तरी सुद्धा कशाचीही पर्वा न करता हे वारकरी माऊलींसाठी असतात। महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी परंपरा आहे ही आपली महाराष्ट्राची वारी आणि या वारीसाठीच आळंदीमधून आता माऊलींच्या पालखींचं प्रस्थान होत आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा पोहोचलेले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय आळंदीमधून। आपण ही थेट दृश्य पाहतोय। संत ज्ञानेश्वर महाराजांचं पालखी प्रस्थान आज देऊळवाड्यामधून होत आहे आणि या मंदिर प्रस्थान आणि पहिल्या मुक्कामातील पाहुणचार घेतल्यानंतर 30 जून रोजी श्रींचा पालखी सोहळा हा पुणे मार्गे पंढरीला जाण्यास मार्गस्थ होतो आणि त्याच पार्श्वभूमीवर आळंदी देवस्थानची तयारी सुद्धा पूर्ण झाली आहे। आपण बघतोय की ज्ञानोबा आणि तुकोबांसह अनेक संतांच्या पालख्या आषाढी वारी निमित्त पंढरपूरच्या दिशेने दरवर्षी प्रवास करत असतात आणि संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची दिंडी सुद्धा हजारो दिंड्यांसह पंढरपूरला येते आणि संपूर्ण महाराष्ट्रामधील सगळ्या दिंड्या या वाखरी गावामधील संत नगरी या ठिकाणी एकत्र येतात। ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। आळंदी नगरी माऊलींच्या गजराने दुमदुमून गेली आहे। खरं तर दरवर्षी या शेतकऱ्यांना वारकरी जे आहेत ते शेतकरीच आहेत, मात्र या वारकऱ्यांना विठू माऊलींच्या गजरामध्ये हा आनंद गंधर्व होतोय आणि वारीचं जे वेड लागलेलं असतं आणि त्याच गजरामध्ये आता हे आपल्याला सगळे वारकरी जे आहेत ते पाहायला मिळत आहेत। आळंदीमधून आपण ही दोन्ही दृश्य पाहतोय आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे। ही गर्दी जी आपण पाहतोय वारकऱ्यांची, दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी इथे येत असतात आणि हातामध्ये भगवे झेंडे घेऊन टाळ मृदुंगांच्या गजरासोबत अनेक अभंग गात आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा आता पोहोचलेले आहेत आणि तीच दृश्य आपण पाहतोय। आळंदीमधून माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा या पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थिती दर्शवली आहे। अगदी थोड्याच वेळात आळंदीमधून ज्ञानोबांच्या पालखीचं सुद्धा पंढरपूरकडे प्रस्थान होईल आणि त्या अगोदरची ही दृश्य आपण पाहतोय आणि मुख्यमंत्री शिंदेंसोबत महाराष्ट्रामधले केंद्रीय मंत्री सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। आणि आमचे प्रतिनिधी सुचित काळंगे आपल्यासोबत आहेत। सुजित, मुख्यमंत्री शिंदे पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय पूर्ण तो जो परिसर आहे वारकऱ्यांनी दुमदुमून गेलेला आहे। कसं वातावरण आहे वारकऱ्यांमध्ये? श्रद्धा, खरं तर सांगायचं झालं तर या सगळ्या वारकऱ्यांना बघताना मला एक संतांचं वचन आठवतं की रामकृष्ण इथे उच्चारीने नामे नाचेन मी प्रेम संतांपुढे काय घडेल ते घडेल शेवटी लाभ अथवा तुटी देव जाणे। आम्ही आता सगळं विसरलेलो आहे आणि आम्ही आता संतांच्या पालखीमध्ये सहभागी झालोय आणि हा आनंद वाटतोय। अगदी तुम्ही आम्ही खेळूमेळी गदारोळी आनंद आहे अशा पद्धतीच्या या वारकऱ्यांच्या भावना आहेत। त्यांच्यामध्ये एक आनंद संचारलाय। वर्षभर ही वारकरी या सगळ्या गोष्टींसाठी वाट बघत असतात। मग पाऊली घालणं असो, हातामध्ये पताका घेऊन नाचणं असो किंवा हातामध्ये मृदंग घेऊन वाजवणं असो, टाळ वाजवणं असो किंवा टाळी वाजवणं असो, या सगळ्यांसाठी हा एक आनंद सोहळा असतो। या आनंद सोहळ्यामध्ये हे सगळेजण आज सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। श्रद्धा, बरोबर, वारकऱ्यांमध्ये काय वातावरण आहे? त्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसतोय सुजित। अगदीच वर्षभर या सोहळ्याची वाट बघत असतात। त्यांची भावना अशी असते की भेटी लागेल किंवा लागेल असे असं या भेटीची एक त्यांना आस लागलेली असते। वर्षभर वाट बघितल्यानंतर हा सोहळा येतो, त्याच्यामुळे ते सगळं काही विसरून जातात आणि मग याचं कोणाला जर विचारलं की बाबा तुमच्या घरी काही नाहीये का, तुम्ही घर सोडून कसं काय आला, त्यावेळी सगळी वारकरी मंडळी सांगतात की संपत्ती सोहळा नावडे म्हणाला लागला टकळा पंढरीचा। अगदी अशा पद्धतीच्या या सगळ्यांच्या भावना असतात। कधी एकदा माऊलींच्या पादुका
वारकऱ्याला पाहतोय, त्याला स्पर्श करतोय आणि कधी एकदा माऊलींचं पोट पकडून पंढरीरायाकडे जातोय, अशा पद्धतीच्या या वारकऱ्यांच्या भावना आहेत श्रद्धा. बरोबरच सुजित, आपण बघतोय वारकऱ्यांचा आनंद आहे, गगनात मावत नाहीये. ही थेट दृश्य आपण पाहतोय. नुकतेच सुजित मुख्यमंत्री शिंदे पोहोचलेले आहेत आणि इतके सगळे वारकरी जमलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घेण्यात आलेली आहे, त्यांची सोय कशी करण्यात आली आहे इतक्या वारकऱ्यांची? या ठिकाणी आपण जर बघितलं तर पोलीस बांधव त्यांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी थांबलेले आहेत. काही वैद्यकीय कर्मचारी आहेत, ते कुणाला काही होऊ नये याची काळजी घेत आहेत किंवा संस्थांच्या वतीने सुद्धा काही एक या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं नियोजन करण्यात आलेलं आहे. मग प्रत्येक दिंडी आत येण्यासाठी त्यांची जागा कुठं असेल या संदर्भाने त्यांनी काही गोष्टी ठरवलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही कुठली एक बघ्यांची गर्दी नाहीये, तर हा एक प्रचंड मोठी भावना असणारा समुदाय आहे. या समुदायाला एक शिस्त आहे, ही शिस्त पूर्वापार घालून देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे या वारकऱ्यांना अगदी दरवर्षी काही सांगावं लागत नाही. किती मंडळी त्या स्वरूपानं आपले आपले पास घेऊन मंदिरामध्ये येते, आपल्या जागी थांबते आणि सगळे सांगितलेले नियम यांना तोंडपाठ असतात. पोलिसांना केवळ वाहतूक सोडली तर दुसरं काही बघण्याची सुद्धा वेळ येत नाही, असं अनेक जण सांगत असतात किंवा आपण सुद्धा या ठिकाणी बघत असतो. आपण जर बघतोय तर एक दिंडी येते, आपल्या पद्धतीने आपला आनंद साजरा करते आणि पुढे जाते. यांना कुणी या ठिकाणी शिस्त लावण्यासाठी किंवा दरडवण्यासाठी किंवा कुणी त्यांच्यावर ओरडण्यासाठी कुणी माणूस ठेवावा लागला नाहीये. तर ही एक महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा शिस्तप्रिय आहे असं मला वाटतं आणि त्याच दृष्टीनं त्यांची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे आणि ते सुद्धा स्वतःची व्यवस्थित पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने व्यवस्था लावतायत. बरोबर आहे सुजित, जसं तू म्हणालास की अगदी शिस्तबद्ध पद्धतीने हे प्रत्येक वारकरी जो आहे तो पुढे सरकतोय आणि आळंदीमधून सध्या माऊलींचं जे आहे ते प्रस्थान होत आहे, माऊलींच्या पालखीचं. याकडे आपलं असंच लक्ष असेल. धन्यवाद सुजित दिलेल्या माहितीसाठी. आणि